एका उंदराने 6 लाखाचं नुकसान केलंय. तर रामकृष्णारी मंडळी, झालं असं की सकाळी 4 वाजताच गाडी आहे ना इतकी जबरदस्त आरडत होती, जसं काय कोणतरी तिला बळजबरी दरवाजा खोलत होतं. नंतर आम्ही 7-8 वाजता उठून बघत होतो, गाडी एकदम ओके मध्ये चालू होत होती. पण नंतर आजीचं लक्ष गेलं माग की बाबा उंदराने मागच्या सीटाचा सीट बेल्टच कुरताडला होता. मी म्हणलं मग चेक करून बघावं लागत आहे गाड्या मागचे बॅकलाईट लागत आहेत का नाही. बघतोय तर बॅकलाईट एकच लागतोय, दुसरा लागतच नव्हता भाऊ. जशी बशी आम्ही सगळी गाडी खोलली तेव्हा कळलं की बाबा एवढा मोठा कुटाणा करून ठेवलाय, सगळी वायरिंगच खाऊन टाकली या उंदरांनी. आता हाय मोठा खर्च, एका उंदरांनी लय मोठं काम दाखवलंय. गाडी घेऊन आपल्याला जायचं होतं नगरला, आणि त्याच्यात मम्मी प्रज्ञेश आणि दीदीला पण आज नगरलाच जायचं होतं. त्याच्यामुळे म्हणलं चला आता मोठ्या गाडीतच जाऊ. त्याच्या आधी म्हणलं शेळ्याची कुट्टी वगैरे सगळी करून ठेवतो, कारण की बाबाला जास्त ताण नाही झाला पाहिजे. मग सगळ्यांचं शेळ्यांचं मस्तपैकी आवरून घेतलं. पण तेवढ्यात म्हणलं की बाबा जायचंच आहे, तर मग आता आज काय नीट गाडी होणार नाही, उद्या पण होणार नाही, कारण की रविवार होता उद्या. म्हणलं मग आता सोमवारीच कशी बशी गाडी नीट होईन, शोरूम मध्ये जाईन. त्याच्यामुळे म्हणलं आपण लेटच निघू. मग बाबांनी शेवगे शेंगा वगैरे सगळे आणून ठेवले होत्या. बाबान पल्लू लागले बहुत चामफुल्या खेळायला. आता चामफुल्या कोणाकोणाला माहितीये नक्की मला कमेंट मध्ये सांगा. बाबा म्हणत होते बाबा हारलं का पाणी घालवा लागलं इथं, पण पल्लून त्यांचा गेमच पूर्ण झाला नाही. त्याच्या आधी प्रज्ञेश ते मस्तपैकी घेऊन बसले होते की बाबा आम्हाला बी खेळायचं. मग त्यांचं 4 जणांचं चालू झालं. मग तेवढेच मी शेणला येणार थोडा चारा टाकला होता, तर बघतोय भाऊ आपला बोकड मरणाचा ढेंडूळ राहिलाय, कारण की आपल्या घासावर पडलाय. मावा दुसऱ्यांदा झालंय असं. आता त्याला पहिला मावेचं काहीतरी औषध मारावं लागेल, पण मी पहिला आपल्या बोकड्याला गोळी देऊन ठेवतो, म्हणजे कसं ढेंडळायचं थांब. आता चला नगरला जाऊन बघू आपण किती खर्च होतोय किती नाही. तुम्हाला आता उद्याच कळन की बाबा नेमकी काय झालंय काय नाही आपल्या गाडीला.